नमस्कार. ग्रामगीता अध्याय 11 भाग 64. संत तुकडोजी म्हणतात, इतरांनी फसवल्यामुळं जो फसत नाही, जो कधी चकाट्या पिटत नाही, ज्याला परनिंदा आवडत नाही, ज्याला दुसऱ्याचं दुःख पाहवत नाही, जो अडल्या नाडलेल्या लोकांच्या मदतीला धावून जातो, जो कुणाची लपून छपून टीका करत नाही, जे सांगायचं असेल ते तोंडावरच बोलतो आणि आत बाहेर स्फटिकासारखा स्वच्छ असतो. तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं तर अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ, त्याचे गळा माळ असो नसो, आत्मअनुभवी चोखाळलेल्या वाटा, त्याचे माथा जटा असो नसो. अशा प्रकारचा माणूस, जो सदैव सत्संगतीसाठी धडपडत असतो, जो सगळ्यांशी बंधुभावानं वागतो, सामाजिक जागृतीसाठी अत्यंत कौशल्यानं जो लोकसंग्रह करतो, ज्याला अहंकार चढत नाही, जो संकटात घाबरत नाही, जो न्यायानं आणि सचोटीनं वागतो, अशा माणसालाच सात्विक म्हणतात. आणि आमचं म्हणणं तर असं आहे की अशाच माणसांमुळं गावाची सुधारणा होते. जर दुबळेपणा आला तर गावाचा सत्यानाश झाला असं समजावं. मग देव आला तरी तोही काही करू शकणार नाही. ज्याला समाज सुधारायचा आहे त्याच्या ठिकाणी न्यायनिष्ठुरता पाहिजे. कुणाचाही द्वेष न करता दुर्जनांचं दमन करता आलं पाहिजे. संत तुकडोजी इथं खूप छान उदाहरण देतात. एखादा डॉक्टर आवश्यकता वाटलीच तर त्याच्या रोग्याचे त्रासदायक ठरू शकणारे अवयव कापून काढतो, पण इतर ठिकाणी अजिबात शस्त्र लागू देत नाही. तसं त्या ग्रामसुधारणा करणाऱ्या सज्जन व्यक्तीचं वागणं असलं पाहिजे. जो माणूस सर्वाभूती परमेश्वराला बघतो त्याला कोणताच त्रास होत नाही. गावाची संघटना करायची असेल तर असा दृष्टिकोन पाहिजे. शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घ्यावी आणि गावात न्यायासाठी सज्ज असणारं सैन्य उभं करावं. दारू, गांजा, भांग, अफू, जुगार, वेश्या अशा सगळ्या अनिष्ट गोष्टींना आपल्या गावात अजिबात थारा देऊ नये. याच्यासाठी गावातल्या सज्जन मंडळींनी व्यसन निर्मूलनासाठी प्रयत्न करावेत. उत्तम गुणांचं जेणेकरून संवर्धन होईल यासाठी सतत सजग राहावं. गाव बिघडवणाऱ्या ज्या अनिष्ट प्रथा, परंपरा असतात त्या सगळ्यांनी एकजुटीनं बंद पाडाव्यात. काही गावामधून आपल्याला असं दिसतं की काही उन्मत्त शेतकरी बैलांना टोचून टोचून पळवतात आणि रक्त आलं तरी थांबत नाहीत. काही गावामधून देवीच्या नावाखाली बळी देत असतात. असल्या सगळ्या अनिष्ट प्रथा बंद व्हाव्यात. काही भोंदूबाजी करणारे तथाकथित बुवा लोकांना काहीतरी सांगून त्यांना लुबाडतात. नको नको ती व्रतं करायला सांगतात. गावातल्या लोकांना अशांपासून सावध करावं. गावात काही अडचणी उभारल्या तर त्यासाठी आपली जागा जमीन देऊन सगळ्यांची सोय करावी. गावच्या पुढाऱ्यामध्ये कपटीपणा असू नये. गरिबांच्या घरी त्यांच्या मुलाबाळांची लग्न असतील तर त्यांच्या आईवडिलांच्या मदतीला सगळ्यांनी धावून जायला हवं. सगळ्यांनी मिळून वर्गणी जमा करावी. लग्नाला आवश्यक ते सामान, धान्य वगैरे आणून द्यावं. जेवणाच्या पंक्ती समाधानानं पार पडतील इकडंही लक्ष द्यावं. अशा प्रकारे प्रत्येकाकडून सहकार्याचा हात पुढं येऊ लागला
तर गावातल्या कोणत्याही माणसावर कोणतंच संकट येणार नाही. असं सगळं अत्यंत यशस्वीपणे होत राहावं असं वाटत असेल तर गावात स्वयंसेवकांचा एक विभाग स्थापन करावा. गावावर कोणतंही संकट आलं तरी आपली सगळी कामं सोडून तिथं धाव घेणारी तरुण मंडळी सुसज्ज असावीत. असे सर्व प्रकारे सहाय करणारी गावसेवा असेल तिथं स्वर्गातलं नंदनवन उभं राहील यात शंका नाही, असं सांगून संत तुकडोजी महाराजांनी 11वा अध्याय संपवला आहे. क्रमशः